नमस्कार मंडळी. तर इथं मी बनवलेली आहे नाचणीच्या पिठापासून जिलेबी. तर ही जिलेबी एकदम कडक अशी मस्त झालेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तर मी रेसिपीला सुरुवात करत आहे. तर इथं मी घेतलेलं आहे 2 वाट्या नाचणीचं, 1 वाटी नाचणीचं पीठ आणि 1 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. आता हे दोन्ही पीठ मिक्स करणार आहे मी. मस्त कुरकुरीत अशी ही जिलेबी तयार होती नाचणीच्या पिठाची. तर हे दोन्ही पीठ मी मिक्स करून घेतलेत. आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी मी दही घेणार आहे. आता ह्याच वाटीने मी अर्धी वाटी तेल घेणार आहे. आता हे छान असं मिक्स करून घेणार आहे मी. तर आता ह्याच वाटीने मी पाणी पण घेणार आहे. तर इथं मी घेतलेलं आहे 1 वाटी पाणी. तर आता थोडं थोडं टाकून हे मिक्स करून घेणार आहे. एकदमच नाही टाकायचं आपल्याला पाणी. तर परत आता ह्याच्यामध्ये हे राहिलेलं पाणी टाकून घेते आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव करून घेणार आहे मी. आता छान असं हे मिक्स झालंय. आता तुम्ही बघू शकता. पिठाच्या गोटोळ्या व्हायला नाही पाहिजेत. थोडंसं राहिलेलं पाणी पण टाकून घेतलंय मी. तर इथं मला 2 वाट्या पिठासाठी 1 वाटी पाणी लागलेलं आहे. तर हे आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. जास्त पातळ नाही करायचं आपल्याला हे पीठ. तर आता थोडं ह्याच्यावर पाणी शिंपडून हे चोपून असं रात्रभर मी ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे जिलेबी करणार आहे मी. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता छान असं पीठ आपलं फर्मेट झालेलं आहे. तर याला मिक्स करून घेते मी परत एकदा. तर हे मिक्स करून घेतलंय मी छान असं. तर आता मी अगोदर चाचणी करून घेणार आहे साखरेची. तर त्याच्यासाठी मी इथं 2 वाट्या साखर घेणार आहे. ज्या वाटीनं मी पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने इथं मी 2 वाट्या साखर घेणार आहे. आता मी इथं पाणी टाकणार आहे 2 वाट्या. तर आता मी साखर 2 वाट्या आणि पाणी 2 वाट्या टाकून घेतलं आहे. तर आता हे साखर छान असं वितळून घ्यायची आणि त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला एक तारी. ह्या पाकीला सतत असं ढवळत राहायचं. तर आपला पाक तयार झालाय का नाही आपण बघूया. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तर ह्याची पाक आणखीन तयार झालेला नाही आहे. परत एकदा चेक करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता ह्याचा पाक आता तयार झालेला आहे एक तारी, जसा आपल्याला पाहिजे तसा. तर आता हे पातेलं खाली ठेवते मी. आता लगेच गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घेते.
तेल थोडं गरम झालं मीडियम की त्याच्यामध्ये आपण जिलेबी करून घेऊया. तर हे मी कॅरी बॅग घेतलेली आहे तेलाची पिशवी, तर त्याच्याने ह्याची जिलेबी पाडून घेणार आहे. तर आपली ही जिलेबी करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर इथं मी गोलच कढई घेतलेली आहे. पसरट कढई घ्यायला पाहिजे होते मी, त्याच्यामुळे मला इतकी जिलेबी म्हणजे असं करता आली नाही आहे. तर तुम्ही पसरटच कढई घ्या, म्हणजे जिलेबी आपल्याला छान अशी करता येईल. तर ही जिलेबी जी आहे तर मंद आचेवरच तळायची आहे आपल्याला, गॅसची फ्लेम फुल करायची नाही आहे. इथं काय झालं ना, इथं मी कॅरी बॅग जी घेतलेली होती त्याचं छिद्र थोडं मोठं झालं, म्हणून ही जिलेबी पण थोडे मोठे झालेले आहेत. आता ही गरम असताना जिलेबी आपल्याला पाकामध्ये सोडून घ्यायची आहे. ह्याला लगेचच काढून घ्यायचं आहे आपल्याला. 10-12 सेकंदच ही जिलेबी राहून द्यायची आहे आणि लगेच पटकन काढून घ्यायची आहे. जास्त वेळ पाकामध्ये ठेवली तर जिलेबी आपली मऊ पडेल. तर इथं मी आता कपडा घेतलेला आहे दुसरा, कपड्यावर पण करून दाखवते मी. कपड्याला छोटंसं छिद्र केलेलं आहे मी. कपडा अगोदर वल्ला करून घ्यायचा आपल्याला पाण्यामध्ये. तर आता ह्याची मी जिलेबी करून घेते, तुम्ही बघू शकता. कॅरी बॅगपेक्षा कपड्याने जिलेबी छान येते असं मला वाटतंय. तर एक करून घेतली आहे मी. आता मी आधी 2च जिलेबी करून घेणार आहे फक्त, कारण ह्या कढईमध्ये बसणार नाहीत. तर ह्या जिलेबी थोडी तळून झाली की ह्याला साईडला करून परत एक दुसरी जिलेबी करून घेणार आहे मी ह्याच्यामध्येच. तर आता ह्या 2 जिलेबी ज्या आहेत त्या साईडला करून परत मी दुसरी जिलेबी करून घेणार आहे ह्याच्यामध्येच. ही जिलेबी करून घेतली आहे मी. चौथी पण जिलेबी करून घेतली आहे मी इथं. तर तुम्ही कधी पण जिलेबी करताना मोठी कढई घ्या आणि पसरट कढई घ्या जिलेबीसाठी. मी इथं छोटी घेतली म्हणून मला थोडा प्रॉब्लेम झालाय, कारण मला पटकन जिलेबी करता आलेली नाही आहे इथं छोट्या कढईमुळे. पण जिलेबी चवीला एकदम छान झालेली आहे. जसं आपण बाजारातून जिलेबी आणतो ना, सेम तशीच झालेली आहे ही नाचणीची जिलेबी. छान असं मंद आचेवर तळून घ्यायची आहे आपल्याला ही जिलेबी. तर माझी जिलेबी जी आहे तर छान अशी तळून झालेली आहे. आता मी ही जिलेबी पाकामध्ये टाकून घेते. अगोदरची जी जिलेबी होती तर ती काढून घेतली आहे मी ह्याच्यातली. 7 ते 8 सेकंदच ही जिलेबी चाशणीमध्ये ठेवायची आपल्याला आणि लगेच काढून घ्यायची आहे. आता ही जिलेबी जी आहे तर मी काढून घेते.
तर आपली ही जिलेबी जी आहे तर एकदम मस्त अशी तयार झालेली आहे. एकदम टेस्टी पण झालेली आहे ही मस्त जिलेबी. तर मला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि कमेंट पण करा. तर एकदम कडक अशी ही जिलेबी झालेली आहे, तुम्ही बघू शकता मस्त अशी. तर धन्यवाद.